या धावपळीच्या जगामध्ये सध्या कोणाकडेही वेळ नाही आणि अशा वेळी जर आपण या पद्धतीने पदर करत राहिलो तर आपला खूप वेळ जातो। तर नेमका कमी वेळेमध्ये पदर कसा करायचा हे आपण बघणार आहोत। त्याचबरोबर सध्या खूप लेटेस्ट डिझाईनच्या फुल पॅक गळ्याच्या ज्या ब्लाउज घालतात मैत्रिणी, तर त्यावेळेस आपण साडीला पिन कशी लावावी हा सुद्धा प्रश्न उभा राहतो, ते सुद्धा आपण आज बघणार आहोत। त्याचबरोबर बऱ्याचशा मैत्रिणी या पद्धतीने पेटीकोट घालतात, त्यामुळे त्यांचा साडीचा भाग फुगीर दिसतो आणि कमर फिटिंगसाठी एकदम सोपी पद्धत कोणती वापरायची हे आपण बघणार आहोत। तर चला पाहूयात। नमस्कार, पुन्हा एकदा स्वाती स्टाईल मध्ये मनापासून स्वागत। आज बघूयात अगदी परफेक्ट कमी वेळामध्ये सुंदर अशा टिप्स वापरून साडी कशी नेसायची। तर सुरुवातीला तुम्हाला कोणतीही साडी घालायची असेल तर त्या अगोदर तुम्हाला सॅन्डल, चप्पल अशा पद्धतीने घालायचं आहे आणि मग साडी नेसायची आहे। दुसरी गोष्ट करायची आहे, पेटीकोटचा जर असा पुढे फुगा होत असेल किंवा खूप सारा पेटीकोटला सुरकुत्या समोर पडत असतील तर हे आपल्याला टाळायचं आहे आणि पूर्ण समोरचा भाग आहे तो प्लेन करायचा आहे। आता बऱ्याचशा मैत्रिणी शेपवेअर सुद्धा वापरू शकतात, पण शेपवेअर मध्ये तुम्हाला बसणं, उठणं, चालणं जर तेवढंच पॉसिबल किंवा तेवढंच कम्फर्टेबल वाटत असेल तर तुम्ही ते सुद्धा घालू शकता, पण पेटीकोट मध्ये तुम्हाला अगदी इझिली व्यवस्थित चालता येतं, बसता येतं, त्यामुळे तुम्हाला ही टिप वापरायची आहे। त्यानंतर साडी नेसताना कोणत्याही प्रकारच्या असू दे, अगदी काठपदरच्या साड्या सोडल्या तर तुम्ही शिफॉन, जॉर्जेट मध्ये, नेटच्या साडीमध्ये ही टिप वापरायची आहे। तुम्हाला साडीचा अशी गाठ बांधून घ्यायची आहे आणि ती गाठ तुमच्या प्रिन्स लाईनच्या म्हणजे उजव्या साईडची जी प्रिन्स लाईन आहे त्याच्या बरोबर खाली खोचायची आहे। साडी जर उंचीला जास्त होत असेल तर अशी छोटीशी एक प्लीट करायची आणि मगच खोचायची, म्हणजे तुमची साडी समोरून प्लेन अशी खोचली जाते। पाठीमागून सुद्धा आपल्याला हीच पद्धत वापरायची आहे। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की तुम्ही दररोजच्या साड्या नेसा किंवा काठपदराच्या कोणत्याही प्रकारच्या फॅन्सी साड्या असू द्या, तुम्हाला या छोट्या छोट्या टिप्स सुरुवातीच्या ज्या आहेत ते वापरायच्या आहेत। त्यानंतर आता आपण बघूयात पदर। आता आजच्या व्हिडिओमधला पदर कसा करायचा हा एक महत्त्वाचा भाग आहे। तर पदराच्या साईडला गेल्यानंतर अशा पद्धतीने सुरुवातीला पदर असा गोळा करायचा आणि आपल्या पाठीमागून आणायचा आहे। आता बऱ्याचशा वेळेस काय होतं की पदर जेव्हा आपण पाठीमागून आपल्या कमरेच्या मागून जेव्हा आणतो त्यावेळेस साडी अशी रोल होत जाते, म्हणजे खूप अशा साडीला पिळे पडले जातात। बघा मी व्हिडिओमध्ये दाखवले अगदी अशा पद्धतीने होतात आणि मग मानेजवळ येणारी प्लीट कोणती ही आपल्याला ओळखायला येत नाही। त्यासाठी तुम्हाला एक टिप वापरायची आहे, म्हणजेच तुम्हाला तुमच्या डाव्या हाताखाली असा एक साडीचा भाग खोचून घ्यायचा आणि मग तुम्ही पदर ठेवू शकता। पदराची उंची ही गुडघ्याखाली साधारणतः अर्धा फीट एवढी असावी, एवढ्या उंचीचा आपल्याला पदर ठेवायचा आहे। आणि जर तुम्ही अशा पद्धतीने जर पदर करत असाल जुन्या पद्धतीने आणि सुरुवातीला पूर्ण प्लीट्स करायच्या, त्यानंतर हाताने खालचा भाग गोळा करायचा, या पद्धतीने करत असाल तर करू नका। जेव्हा तुम्हाला खूप घाई असते तर ही टेक्निक जास्त वापरली जात नाही किंवा उपयोगी पडत नाही। त्याऐवजी तुम्हाला एक टेक्निक करायची आहे, तुमचा पदर जेव्हा तुम्ही तुमच्या डाव्या खांद्यावरती ठेवता त्यानंतर साडीचा समोरचा जो छातीवरती येणारा जो भाग असतो, ब्लाउजवरती येणारा जो भाग असतो, तर तिथे बघा असं दोन्ही हाताने प्लीट्स करायला सुरुवात करायची आहे। तर आता बघा मी काय केलेलं आहे, अगदी जवळून दाखवलेलं आहे। बॉर्डरची एक प्लीट एका हाताने पकडली आणि त्याच्या खाली दुसऱ्या हाताने ती प्लीट फक्त गोळा केलेला आहे, म्हणजे फक्त मी हाताने अशा प्लीट्स गोळा करत चाललेली आहे आणि त्या एकसारख्या सुद्धा बनतात आणि प्रत्येक प्लीट एकसारखी बनल्यामुळे तुमच्या वरच्या बॉर्डरच्या प्लीट खालून सुद्धा आतमधली कोणतीही प्लीट बाहेर येत नाही। बघा आता इथे एकसारख्या सर्व प्लीट झालेल्या आहेत आणि अगदी सोपी टेक्निक आहे। तुम्ही अगदी 2 ते 3 सेकंदामध्ये तुमचा पदर हा व्यवस्थित करू शकता एकसारख्या प्लीट्सने। बघा ही आपली प्लीट्स झालेल्या आहेत आणि मी आता इथे ठेवल्या सर्व प्लीट्स। आता पिन लावताना बऱ्याचशा मैत्रिणींना जर फी नेकचे गळे असतील किंवा खूपच गळे पॅक असतील त्यावेळेस पिन लावता येत नाही। पाठीमागून सुद्धा असे जर गळे वरती असतील तर पाठीमागे आपला हात तेवढा जात नाही आणि पिन लावता येत नाही, त्यावेळेस तुम्हाला आणखी एक टेक्निक वापरायची आहे की तुम्हाला वरची जी प्लीट आहे ती उचलून घ्यायची आहे आणि त्याच्या खाली असे पिनने लावायचे आहे, म्हणजे तुम्हाला आतमधून पिन न लावता वरूनच डायरेक्टली पिन लावायची आहे। वरची प्लीट आहे ती मी बाहेर काढून घेतली आणि त्याच्या आतमध्ये ज्या सर्व प्लीट्स राहिलेल्या आहे त्यांना फक्त वरून पिन मी लावून घेतली आणि आता बघा इथे मी पिन दाखवली आणि त्याच्यावरून ही वरची प्लीट टाकली, म्हणजे माझी पिन पण दिसणार नाही आणि मला इझिली पिन सुद्धा लावता आलेली आहे। ज्यावेळेस तुमचे फॅन्सी ब्लाउज असतात अशा टाईपचे त्यावेळेस तुम्ही ही टेक्निक वापरू शकता। त्यानंतर समोरच्या सर्व प्लीट्स आहेत त्या अशा व्यवस्थित केल्या। आता कमरेजवळच्या भागासाठी सुद्धा आपण एक टेक्निक वापरणार आहोत। साडीचा कमरेजवळचा एवढा असा भाग सोडून द्यायचा, बघा मी दाखवलेला आहे केवढा भाग सोडलेला आहे आणि त्यानंतर सर्व निऱ्या करून घ्यायच्या। आता निऱ्या अगदी तुम्ही साडीचं जिथून सुरुवात होते म्हणजे डाव्या हातावरून बघा मी करते निऱ्या, तर अशा पद्धतीने जिथून साडीची खोचलेली आहे तिथून डायरेक्टली सुरुवात होते तिथूनच मी निऱ्या केलेल्या आहे, पुन्हा साडीचा कोणता एक्स्ट्रा भाग सोडलेला नाही। वरची मोठी प्लीट करण्यासाठी फक्त एक छोटंसं टिप वापरायचे आहे। तुम्हाला तुमच्या
डाव्या प्रिन्स लाईनपर्यंत ही वरची प्लीट घेऊन जायची आहे आणि ती प्लीट तुमच्या सर्व प्लीटसोबत जॉईन करून द्यायची आहे। बघा इथे मी सर्व प्लीटसोबत ती मिक्स करून दिली आणि ही झालेली आहे आपली वरची प्लीट। तुम्हाला याचा रिझल्टसुद्धा दाखवते। बघा वरची प्लीट माझी किती मोठी झालेली आहे या टेक्निकमुळे आणि आतमधल्या सर्व प्लीट्स आहेत ते किती छोट्या झालेल्या आहेत। वरची प्लीट मोठं करण्याचं कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुमच्या उजव्या साईडला भरपूर भाग उरत नाही। आता बघा हा जो आपण भाग सोडलेला होता तो भाग तसाच सोडायचा आहे। त्यानंतर सर्व प्लीट्स आहेत त्या थोड्या थोड्या प्रमाणात अशा वेगवेगळ्या करायच्या आहेत, म्हणजे हाफ सेंटीमीटरनं प्रत्येक प्लीटमध्ये अंतर दिसेल या पद्धतीने वेगळ्या करायच्या आणि पुन्हा पिनने सिक्युअर करायच्या। आता पिन लावताना अगदीच वरून लावू नका, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने सर्व निऱ्या ह्या खालच्या दिशेला त्यांचं तोंड झालं पाहिजे, म्हणजे बाहेर आल्या पाहिजेत आणि तिथे पिन लावायचे आहे। आणि त्यानंतर कमर फिटिंगसाठी बघा हा भाग आहे तो अगदी माझा सैल झालेला आहे। बघा सैलसर भाग आहे, जेवढं तुम्हाला हवं आहे तेवढं तुम्ही कमर फिटिंग करू शकता। आणि इकडच्या उजव्या हाताने हा रोल करायचा आहे। डाव्या पायावरचा भाग फिटिंग झाला की उजव्या हाताने जेवढी उरलेली साडी ती रोल केली आणि छान असा कमर फिटिंगचा भाग आलेला आहे। आणि त्यानंतर या सर्व निऱ्या आहेत ते त्याच्यावरती खोचून द्यायच्या आहेत, म्हणजे आपल्या निऱ्याही हलणार नाहीत आपण पिन लावल्यामुळे आणि कमर फिटिंग सुद्धा परफेक्ट झालेली आहे। ही एक छोटीशी टेक्निक वापरायची आहे आणि इथे झालेली आहे आपली परफेक्ट साडी नेसून। या 3 ते 4 जर टिप्स तुम्ही साडीमध्ये वापरल्या तर खरंच तुमची साडी परफेक्ट नेसल्यासारखी दिसते आणि तुम्ही कम्फर्टेबल सुद्धा राहू शकता। तर या बघा कमर फिटिंगचा भाग बघा किंवा पदराची उंची असू द्या किंवा आपल्या पाठीमागचा भाग सुद्धा तुम्ही बघाल कुठेही साडी लूज वगैरे राहत नाही। जर ब्लाउज वेगवेगळ्या फॅशनचे असेल तर पिन कशी लावायची हे सर्व आपण छोट्या छोट्या टिप्स दाखवलेल्या आहेत। आता तुम्ही निऱ्याची उंची सुद्धा बघाल, अगदी जमिनीला लोळतायत असं पण नाही किंवा अगदीच वरती आहेत अशा नाहीत, तर परफेक्ट निऱ्या सुद्धा आपण उंचीला ठेवलेल्या आहेत। तर मैत्रिणींनो हा होता आपला आजचा व्हिडिओ। तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला भेटू अशाच नवनवीन व्हिडिओसोबत। मस्त राहा, खुश राहा, बाय बाय।